हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सो गाईज की मजेत असाल. खूप छान वातावरण आहे आजचं आणि या वातावरणामध्ये बरोबर 4:30 वाजता आपण नेरूळ पाम बीचच्या लगत जो एक फ्लेमिंगो स्पॉट फेमस झालेला आहे, म्हणजे दिल्ली पब्लिक स्कूलच्या अगदी शेजारी येणाऱ्या कॉम्प्लेक्सच्या शेजारी म्हणू शकता, तिथे आलेलो आहोत फ्लेमिंगो पाहण्यासाठी. सो फ्रेंड, माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, कारण मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये अशी काही माहिती देणार आहे जी माहिती प्रत्येकालाच माहिती असेल असं नाही. तुम्ही जर फ्लेमिंगो लवर्स आहात तर डेफिनेटली तुम्हाला हा ब्लॉग बघायला आवडेल आणि बरीचशी माहिती जी माझ्याकडे आहे फ्लेमिंगोबद्दल ती मी डेफिनेटली तुम्हाला देणार आहे. फ्लेमिंगो हा जो पक्षी आहे हा मुळात साऊथ अमेरिका, आफ्रिका, युरोप अशा भागातून इथे स्थलांतर करतो आणि याच्या 6 प्रजाती आहेत. आणि हा जो फ्लेमिंगो जो पक्षी आहे हा जन्मताच असा गुलाबी वगैरे नसतो, राखाडी किंवा पांढऱ्या रंगाचा असतो. त्याचं हे जे रंग गुलाबी होतं त्याच्या मागे लॉजिक असं आहे की हा जो या पाण्यामध्ये जलचर वगैरे असतात, जे किडे असतात किंवा मासे असतात, त्यांना जसं जसं खात जातो तसा त्याचा रंग चेंज होतो. किंवा जर प्रजनन परिस्थितीमध्ये तो असेल तर तेव्हा देखील डेफिनेटली त्याचा रंग गुलाबी होतो. इथे आता भरपूर गर्दी वाढत चाललेली आहे. हा जो एरिया आहे हा सध्या खूप जास्त प्रसिद्ध झालेला आहे, व्हायरल झालेला आहे. काही इंस्टाग्रामच्या रील्समुळे म्हणा किंवा काही शॉर्ट्समुळे म्हणा. सो बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण या स्पॉटवर आलो की लगेचच आपल्याला फ्लेमिंगो बघायला भेटतील, तर हा गैरसमज मनातून काढून टाका. फ्लेमिंगो एका जागेवर थांबत नाहीत, ते खाण्याच्या आणि पाण्याच्या शोधामध्ये खूप मोठा असा हा खाडीचा परिसर आहे. नवी मुंबईमध्ये सीवूड पाम बीचच्या शेजारी म्हणा, त्या तेवढ्या भागामध्ये तो फिरत असतो, तो एका जागेवर नसतो. पण जर असं म्हणायला गेलो तर पहाटेच्या वेळी किंवा सूर्यास्त जेव्हा होतो त्यावेळी बऱ्याचशा क्वांटिटीमध्ये तुम्हाला फ्लेमिंगो इथे बघायला भेटतील अशी शक्यता आहे. असं नाही की इथे फ्लेमिंगो तुम्ही म्हणाल की याच्या अगोदर आम्ही बघितला तो हाच स्पॉट वाटतो आहे आणि इथे भरपूर असे फ्लेमिंगो होते. यस, डेफिनेटली मी देखील माझ्या मुलीच्या बरोबर इथे नेहमी येत असतो आणि याच्या अगोदर मी इथे भरपूरसे फ्लेमिंगो बघितलेले आहेत. बट आता बहुतेक इथे पब्लिकचं येणं जाणं वाढलेलं आहे, त्यामुळे कदाचित इथे फ्लेमिंगो लँड करत नाहीत. ते आपल्याला इकडे तिकडे उडताना दिसतात किंवा एक मोजक्या क्वांटिटीमध्ये इथे देखील तुम्हाला फ्लेमिंगो बघायला भेटत आहेत. बट इथे जसा तो थवा उतरतो किंवा जे पूर्ण इथलं परिसर असं गुलाबी दिसतं, तो नजारा आत्ता सध्या नाही आहे. बट आय होप सो की आपल्याला तो नजारा बघायला भेटेल. पण तरीही हा जो परिसर आहे तो अजूनपर्यंत खूप छान आहे. जरी इथे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली असली तरी हा एवढा एरिया आहे हा खूप मस्त आहे, फिरण्यासारखा आहे. आजूबाजूला भरपूरसे वेगवेगळे डिफरंट पक्षी तुम्हाला अजून इथे बघायला भेटतात. आणि मी इथला स्थानिक रहिवासी असल्यामुळे माझं इथे लहानपणापासून येणं जाणं आहे. आम्ही इथे ॲक्च्युली फिशिंगसाठी येत होतो अगोदर लहान असताना. आमच्या घरातली वडीलधारी माणसं वगैरे डेफिनेटली आम्ही इथे, आमचा वावर होता, आम्ही इथे येत होतो. बट आता नेहमीच इथे यायला भेटतं असं नाही. तरीही जर मला आणि माझ्या मुलीला जर फिरायची इच्छा झाली तर आम्ही आमची गाडी स्कूटी घेऊन इथे पोचतो, कारण माझ्या घरापासनं एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे लोकेशन आहे. खूप छान आहे. आता हे लोकेशन जे आहे ते दिल्ली पब्लिक स्कूलच्या शेजारी आहे. त्याचप्रमाणे दुसरं एक लोकेशन आहे जे KS चाणक्य जे आहे इन्स्टिट्यूट नेव्हीचं, त्याच्या मागे देखील असंच एक लोकेशन आहे जिथे फ्लेमिंगो बऱ्यापैकी लँड करतात, उतरतात किंवा तिथे असतात. हा बघा, हा बोर्ड व्यवस्थित बघून घ्या. इथे या बोर्डमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही इथे स्विमिंग करू शकत नाही, ड्रोन कॅमेरा वापरू शकत नाही, तुमच्या गाडीमध्ये लाऊड म्युझिक तुम्ही वाजवू शकत नाही, फ्लेमिंगोला खायला टाकू शकत नाही, तुम्ही शूट करू शकत नाही किंवा कोणत्याच प्रकारचा जीव घेणं असा हल्ला फ्लेमिंगोवर करू शकत नाही. हे महाराष्ट्र शासनाकडनं हा बोर्ड लावलेला आहे. आणि हा जो एरिया आहे हा एरिया महानगरपालिकेने बऱ्यापैकी क्लीन केलेला आहे. याच्या अगोदर यस डेफिनेटली इथे
घाण वगैरे होती. बट आता हा एरिया पालिकेने स्वतःहून यंत्रणा लावून किंवा काही कामगार लावून खूप नीट अँड क्लीन केलेलं आहे. हे बघा, हे शेवाल वगैरे काढलेलं आहे. हे शेवाल ड्राय झालेलं आहे. हे शेवाल काढलेलं आहे. सो नवी मुंबई महानगरपालिकेने देखील इथे फ्लेमिंगोला खूप केअरफुली घेतलेलं आहे. मस्तपैकी एरिया सर्व नीट ठेवलेला आहे. आजूबाजूला ग्रिल्स लावलेले आहेत जेणेकरून जे फ्लेमिंगो लवर्स इथे फ्लेमिंगो पाहण्यासाठी येतात ते डायरेक्टली आतमध्ये जाऊ शकत नाही. अगोदर इथे ग्रिल नव्हती, त्यामुळे पब्लिक जी होती ती खूप जवळजवळ जाऊन फ्लेमिंगोचं शूट वगैरे घेण्याचा प्रयत्न करत होती. हे बघा, हा पाईप इथून टाकलेला आहे जो पावसाळ्यामध्ये जर इथे पाणी खूप जास्त प्रमाणात भरलं तर ते ॲटोमॅटिकली या साईडला शिफ्ट होईल. इथे मॅनग्रोव्हची झाडं आहेत. हे बघा, इथे ते पाणी ॲटोमॅटिकली निघून जाईल. म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका देखील याकडे खूप छान दृष्टीने पाहत आहे. सो तुम्हाला देखील एक रिक्वेस्ट आहे माझ्या या ब्लॉगमध्ये की तुम्ही देखील इथे आल्यानंतर कचरा करू नका किंवा लाऊड म्युझिक वाजवू नका किंवा जोरजोराने गाडीचे हॉर्न वाजवू नका. हे पक्ष्यांचं घर आहे आणि तुम्ही त्यांच्या घरी आलेला आहात. सो तुमच्या मुले त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये. आणि डेफिनेटली फ्लेमिंगो हा एक परदेशी पक्षी आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये पाहुणा आहे. सो तुम्ही डेफिनेटली या पाहुण्याचं स्वागत व्यवस्थितरित्या करायला पाहिजे. तुम्ही देखील खूप छान दृष्टीने या विषयाकडे बघायला पाहिजे, कारण मोस्टली पक्षी जे असतात ते खूप सेन्सिटिव्ह असतात. आणि हेच रिझन आहे की सध्या या लोकेशनला, या स्पॉटला फ्लेमिंगो आपल्याला मोजकेच पाहायला भेटत आहेत. म्हणजे ते वरती आकाशामध्ये उडत आहेत, आजूबाजूला थोड्या प्रमाणामध्ये दिसत आहेत, पण इथे पाहिजे तेवढी त्यांची लँडिंग नाही आहे. सो तुम्ही या गोष्टीचं थोडं केअर करा. डेफिनेटली मी म्हणत नाही तुम्ही फ्लेमिंगो बघायला येऊ नका. फ्लेमिंगो बघायला या, नक्कीच या. खरंच फ्लेमिंगो हा पक्षी पाहण्यासारखा आहे आणि त्याचा जो एक विशिष्ट आवाज आहे किंवा त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या खूप छान वाटतात. अजून फ्लेमिंगोबद्दल सांगायचं म्हणजे फ्लेमिंगो हा जो पक्षी आहे हा एका उडाणामध्ये, म्हणजे जर तो उडत असेल तर तो एका वेळेला नॉनस्टॉप न थांबता 600 ते 400 किमीचं अंतर कापू शकतो. आणि हा पक्षी एका जागेवर कधी स्थिर थांबत नाही. मोस्टली आपल्या भागामध्ये थंडीच्या महिन्यामध्ये हा पक्षी इथे एंटर करतो आणि पावसाळा चालू होता होता हा पक्षी पुन्हा इथून निघून देखील जातो. आणि खूप छान असा हा पक्षी फ्लेमिंगो. आणि याची साईज जर तुम्ही बघायला गेलात तर लहान मोठी पाहायला भेटते, कारण माझ्या मते फ्लेमिंगो इथे प्रजननासाठी देखील येत असतो किंवा इथेच नाही, बऱ्याचशा जागेवर. मग जर तुम्हाला फ्लेमिंगोची साईज हलकीशी लहान वाटत असेल तर ते बेबी फ्लेमिंगो देखील असू शकतात. तुम्ही बघताय माझ्याबरोबर लिमिटेड असे फ्लेमिंगो सध्या इथे आपल्याला पाहायला भेटतात. बट ठीक आहे की एरिया व्यवस्थित केअर केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे आणि पब्लिक देखील व्यवस्थितरित्या रिस्पॉन्स करत आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो किंवा मी दिलेली जी ही डिटेल आहे ती तुम्हाला कशी वाटते मला गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुमच्याकडे जर आणखी काही फ्लेमिंगोबद्दल डिटेल असेल तर तुम्ही ती नक्कीच माझ्याबरोबर या माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करू शकता. तुमच्यासाठी अजून असेच डिफरंट ब्लॉग, डिफरंट व्हिडिओज मी घेऊन येत राहीन. माझ्या या चॅनलवर अनेक डिफरंट व्हिडिओज आहेत. माझ्या चॅनलचं नाव आहे राकेश भोईर एंटरटेनमेंट. आणि डेफिनेटली तुमचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून मी खूप छान व्हिडिओज तुमच्यासाठी बनवत आहे. आणि पुन्हा एकदा या व्हिडिओशी रिलेटेड सांगतो की जसं मी स्टार्टिंगलाच म्हणालो की इथे आल्या फ्लेमिंगो पाहायला भेटतील असं नाही आहे. फ्लेमिंगो हे इकडे तिकडे स्थलांतर करतच असतात.
हे बघा माझ्याबरोबर बघताय, हा एवढा मोठा थवा इथून जात आहे, वरतून उडत आहे. हे फ्लेमिंगोच आहेत सर्व, पण काही कारणास्तव ते इथे लँड नाही करत आहेत, कारण आज पब्लिक भरपूर आहे आजूबाजूला. आणि डेफिनेटली फ्लेमिंगो हा एक शांत ठिकाणी वावरणं पसंत करतो किंवा तिथे त्याचा वावर असतो. खूप जास्त पब्लिक वाढत चाललेली आहे, पूर्ण रस्ता गाड्याने भरलेला आहे. आणि हे निसर्गाचं एक खूप छान असं रूप तुम्ही माझ्याबरोबर माझ्या या ब्लॉगमध्ये बघताय. फ्लेमिंगो देखील येत आहेत. सो मी जसं म्हणालो की 6:30, 6, 7 वाजेपर्यंत फ्लेमिंगो तुम्हाला इथे बघायला भेटतील. भरपूर फ्लेमिंगो असे त्या साईडला तिकडे समुद्र आहे, ही जी झाडी दिसते त्या साईडला समुद्र आहे, त्याच्या पलीकडे तिकडनं या साईडला येताना आपल्याला दिसत आहेत. आणि माझ्या मते दिवसभर यांचं वावर जे मॅनग्रोव्ज असतात त्यांच्या आधीमध्ये असेल, कारण तिथे बऱ्यापैकी सावली असते दिवसभरामध्ये. आणि जसं मी म्हणालो की जलचर वगैरे जे पाण्यामधले खाडीमधले जे किटाणू आहेत ते देखील भरपूर प्रमाणामध्ये तिथे यांना खायला भेटतात. तरीही तुम्ही या लोकेशनला एकदा नक्की विजिट करा. पण आत्ता पावसाला येता येता फ्लेमिंगो निघून जातील. सो काही महिन्यानंतर आपण म्हणू शकतो की पावसाला संपल्यानंतर जसं व्यवस्थितरित्या थंडी चालू होईल तेव्हा त्या वातावरणामध्ये फ्लेमिंगो पुन्हा इथे परत येतील. सो ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि गाईज, जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या. तुमच्यासाठी खूप छान छान असे व्हिडिओज मी घेऊन येत राहीन. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन डिफरंट अशा विषयाला घेऊन, डिफरंट अशा ब्लॉग बरोबर.